मोदी शहांच्या ताफ्यामधील वाहनांच्या संख्येमध्ये घट करण्यात आली आहे। मोदींच्या आव्हानानंतर राज्यातल्या मंत्र्यांचा ताफा सुद्धा आता घटलाय। मंत्री आणि अधिकारी यांचे परदेश दौरे सुद्धा रद्द करण्यात आले आहेत। आव्हानाची अंमलबजावणी येत नसेल तर थट्टा मस्करी तरी करू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना म्हटलंय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्यातही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावेत, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। जे दौरे मंजूर झालेले आहेत ते दौरेही रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत। निर्देश म्हणण्यापेक्षा हे समजून घेण्यासाठी सारखं आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेलं आव्हान आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलचं असू दे किंवा आपल्या ताफा कमी करण्याचा असू दे, तर आम्ही सगळी त्याची अंमलबजावणी करतो। हे 2 दिवसाचं दिखावा करायचा प्रयत्न करतील, कारण की यांना सत्ता भोगायची एनकेन प्रकारे या पद्धतीने या सरकारमधल्या सगळ्या लोकांची मानसिकता आहे। आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे। मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील, निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनीही आपला ताफा कमी केलाय आणि इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास केला। राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये। वाटतं खाजगी विमान वापरणं पण बंद करा। हेलिकॉप्टरने गावाला जातात दर आठवड्याला 15 दिवसाला त्यांच्या साताऱ्यातला, ते बंद करा, तर खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला मानू। भाजप आमदार आणि नगरसेवकांनी तेजस एक्सप्रेसनं मुंबई ते चिपळूण असा प्रवास केला। तिकडे सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गेल्याचं बघायला मिळालं। पेट्रोल डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली। पंतप्रधान मोदींपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही आपला ताफा निम्म्याहून अधिक कमी केला। वडोदरा आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली।